महाराष्ट्रात वाहन चालकांना लक्ष्य करत खोट्या दंड संदेशांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले असून परिवहन ॲपच्या नावाने नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमांद्वारे ट्रॅफिक व्हायोलेशन नोटीस अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवले जात असून त्यामध्ये वाहन क्रमांकासह दंडाची रक्कम नमूद केली जाते. विशेष म्हणजे या संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास नागरिकांना प्रवृत्त केले जाते. मात्र हे संदेश पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक नागरिक हे संदेश खरे समजून घाबरून त्या लिंकवर क्लिक करतात आणि त्यातून वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग तपशील शेअर करण्याचा धोका निर्माण होतो. सायबर गुन्हेगारांचा हा नवीन डाव असून डिजिटल व्यवहारांवरील वाढता विश्वास याचा ते गैरफायदा घेत आहेत. अधिकृत माहितीनुसार वाहनावरील दंडाची माहिती केवळ अधिकृत पोर्टल किंवा ॲपद्वारेच तपासता येते. अशा प्रकारे थेट मेसेजद्वारे लिंक पाठवून दंड भरायला सांगितले जात नाही. या प्रकारामुळे नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेला थेट धोका निर्माण होत आहे. चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमध्ये मालवेअर येण्याची शक्यता असते. तसेच बँक खात्यातील रक्कमही चोरीला जाऊ शकते. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की मोटार वाहन विभागाकडून अशा प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत. त्यामुळे कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास त्याची खातरजमा अधिकृत स्रोतांवरूनच करावी आणि आवश्यक असल्यास सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवावी. डिजिटल युगात वाढत्या अशा फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहणे आणि माहितीची पडताळणी करणे हाच नागरिकांसाठी सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग ठरत आहे.